शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासलीच नसती. सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांची किंमतच उरली नसती. जीवनात दोनच गोष्टी मागा, आईशिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं, कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते म्हणतात, पण कधी कधी ना सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा वेळ जाऊ द्यावा लागतो. स्वतःला जिंकायचं असेल तर डोक्याचा विचार करा, इतरांना जिंकायचं असेल तर हृदयाचा उपयोग करा. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावे लागेल. आवाज हा नेहमी चिल्लरांचाच होतो, नोटांचा नाही. म्हणून तुमची किंमत वाढली की शांत राहा. भाग्य आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहे. भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात. दुःखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही, अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही. आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्यच नाही. वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असताना तर कदाचित डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती. शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते तर कदाचित कधी अश्रूंची गरज भासलीच नसती. जेव्हा यश मिळणं श्वास घेण्या इतकंच गरजेचं होईल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटेल, अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर. थँक्यू.